धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीनं 1-2 वर्ष टिकणारे आंब्याचे लोणचे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला तर आपण साहित्य पाहूया। 1 वाटी सेंधा नमक घेतलेला आहे, मोहरी घेतलेली आहे 1 वाटी, लसूण, हळद, मोहरीची डाळ, 2 चमचे साखर, खडा हिंग, मेथी दाणे, हे घरगुती लाल तिखट आहे, 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे, दालचिनी आणि थोडीशी लवंग घेतलेली आहे। आणि हे 40 आंबे आहेत, स्वच्छ धुवून फोडी करून आणि 4-5 तास उन्हामध्ये वाळवलेले आहेत। आणि फोडी केल्यानंतर उन्हामध्येच वाळवून घ्यायचे, थोडा सुद्धा पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे, त्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही। 4 ते 5 तास मी उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे। मोहरीची डाळ, बडीशोप आणि मेथी दाणे, खडा हिंग मी हे बारीक करून घेणार आहे, जास्त बारीक करायचं नाही, ओबडधोबडच बारीक करायचं। आणि लसूण ठेचून घेणार आहे, लसूण पण असा ओबडधोबडच ठेचायचा। इथं मी तेल घेतलेलं आहे अर्धा पातेलं गरम करून। तेल आपल्याला किती घ्यायचं आहे ते आपापल्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करायचं आहे। मी अर्धा पातेलं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे दालचिनी, लवंग आणि ठेचून घेतलेला लसूण। हे अशा पद्धतीने झालं पाहिजे, लसूण जास्त असा करपला पण नाही पाहिजे, तुम्ही बघू शकताय। आता एक मी पाटी घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करणार आहे। आता घेणार आहे हळद, घरगुती लाल तिखट आहे, मोहरी बारीक केलेली, जास्त पण बारीक केलेली नाही मोहरी, सेंधव मीठ घेतलेलं आहे, मोहरीची डाळ आहे अर्धी वाटी, हिंग बारीक केलेलं, 2 चमचे साखर घेतलेली आहे, हे मेथी दाणे आणि बडीशोप मिक्स केलेले आहे ह्याच्यामध्ये, अर्धी वाटी बेडेकर मसाला आहे लोणच्याचा। आता हे गरम केलेलं तेल मी ह्या साहित्यामध्ये मिक्स करणार आहे। एकदा ह्या पद्धतीनं लोणचं करून बघा, कधीच लोणचं खराब होणार नाही, 1-2 वर्ष लोणचं टिकतं। आता हे सगळं मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये आंब्याच्या फोडी टाकणार आहोत। लोणच्याचा मसाला आपला पूर्ण थंड झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता मी ह्या मसाल्यामध्ये लोणच्याच्या फोडी टाकून घेणार आहे। मसाल्यामध्ये मी लोणच्याच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत। आता एकदा चांगलं मिक्स करते आणि राहिलेल्या फोडी पण सगळ्या टाकून घेणार आहे। आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेते। असं नाही, तुम्ही बघू शकताय मस्त असा सगळ्या फोडींना मसाला लागलेला आहे। 1-2 वर्ष ह्या लोणच्याला काहीच होत नाहीये। आता मी 1 दिवस पूर्ण हे पॅक बंद करून ठेवणार आहे झाकून आणि उद्या भरणीत भरणार आहे। माझी ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।